वरुड शहरातील कृष्णा लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड। कृष्णा लॉजवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका आरोपीला अटक तर 2 महिलांची सुटका। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह वरुड पोलिसांची कारवाई। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। प्राप्त माहितीनुसार दिनांक 26 फेब्रुवारीला वरुड शहरातील बसस्थानक परिसरात कृष्णा लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण आणि वरुड पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत मोठा छापा टाकला असून यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 26 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरुड शहरात नियमित पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की बसस्थानक जवळील लॉज येथे महिलांना आणून त्यांच्याकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीची तात्काळ शहानिशा करण्यात आली व या माहितीमध्ये तथ्य आढळल्यानंतर वरुड पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कळवण्यात आले। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण आणि वरुड पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचत बनावट ग्राहक पाठवून छापा टाकल्यानंतर तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रमोद चव्हाण वय वर्ष 42 याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 2 मोबाईल फोन, 11,000 रुपयांचा ऐवज, 560 रुपयांचे साहित्य आणि 1700 रुपये रोख रक्कम असा एकूण 13,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरुड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। तर या कारवाईत 2 महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, राजू मडावी, सुनील महात्मे, निलेश डोंगरे, स्वप्नील तंवर, संजय प्रधान, पोलीस स्टेशन वरुडचे सचिन भगत, पुष्पा गावंडे यांनी केली आहे। वरुड शहरात सुरू असलेल्या या अवैध प्रकारावर पोलिसांनी कारवाई वरुड परिसरात खळबळ उडाली आहे। अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांचा कारवाईचा धडका कायम राहणार असल्याचे संकेत यावरून मिळत असून आणखी किती असे व्यवसाय वरुड शहरातून समोर येतात याकडे सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। अमरावती टुडे न्यूज, वरुड।